घरामध्ये जर एक थेंब पाणी नसेल ना तर खरंच अजिबातच मन लागत नाही. सकाळी उठली, झाडू मारला, एक्सरसाइज केली, अंघोळ केली आणि नंतर जाऊन अंघोळ केली आणि आमच्या घरातलं सर्व पाणी संपलं. आता काय करावं काही सुचतच नव्हतं. तर चला म्हटलं आपण काय करूया ना, थोडंसं आपलं एनर्जी ड्रिंकच पिऊया. मी रोज माझा मिल्कशेक घेत असते आणि आज ना मी चोरून जाऊचे 2 स्क्यूब घेतले बर्फाचे, कारण त्या रोज बर्फ बनवायला ठेवतात आणि मी आयतं घेऊन घेते. पुढे विचार करता येते की जाऊ माझ्यासोबत काय करतील, पण आता थंडगार बर्फाचा मस्त मजा घ्यायचा. तेवढ्यात आलं होतं टँकर वरच्या टाक्यावर होतं. तोपर्यंत आम्ही इथे स्वयंपाकाची तयारी केली आणि आमच्या घरामध्ये अजिबातच पाणी नव्हतं. पाणी नसलं ना तर काहीच सुचत नाही, स्वयंपाकामध्ये पण मन लागत नाही, कारण की सर्व डिपेंड असते ते म्हणजे पाण्यावर. पाणी नसेल तर काहीच नाही. मी अकोल्यात ज्या ठिकाणी राहते ना त्या ठिकाणी पाण्याची अशी नेहमी दरवर्षी उन्हाळ्यात कमतरता येतच राहते. मुलांची इथे मस्ती चालू होती, त्यानंतर मी इथे भेंडी बनवली आणि माझी खूप सोपी पद्धत असते भेंडी बनवायची, ते माझ्या मुलांना खूप आवडते. गेट वाजलं आणि पार्सल आलं. पार्सल कोणाचंही असू द्या, पण जोपर्यंत आम्ही खोलणार नाही ना तोपर्यंत आमच्या जीवात जीव येणार नाही. पार्सलमध्ये असे बॉक्स असले ना तर ते बिट्टूच्या खेळणीच होतात, तिला फार आवडतात. शूज बघून तर आर्यनला राहवलंच नाही. मस्त काढून बघितला, पायामध्ये टाकून बघितला व्यवस्थित येतो की नाही. बिट्टूला विचारीला काहीच घेणं देणं नाही आहे माझ्यासाठी पार्सल आलं काही बोलवलं नाही, कारण की त्या या बॉक्स मध्येच खुश असते. नंतर आम्ही रूम मध्ये गेलो आणि गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर हिला कशाचा राग आला होता काय माहिती, मला म्हणत होती तू 2 नंबरची बॅड गर्ल आहे मम्मी. आजपर्यंत 1 नंबरची बॅड गर्ल बघितली नाही आणि माझी मुलगी मला 2 नंबरची बॅड गर्ल म्हणते. पूर्वेळ तिच्यासोबत मी मजा मस्करी केली. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल लाईक फॉलो नक्की करा.